सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी स्वतःला समाजकार्यात झोकून देऊन समाज उभारण्यासाठी काम करावं व देशहिताला आपल्या अनुभवाचा उपयोग करून राष्ट्र निर्मितीला हातभार लावावा असं प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे यांनी केलं। ते जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आयोजित मुख्याध्यापक शिवाजी यशवंत पाटील यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सरपंच प्रियंका पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, जगन्नाथ पाटील, संजय पाटील, केंद्र प्रमुख सर्जराव पाटील, रमण खबाले, श्रीरंग किणरे, दिलीप मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गायकवाड, उपाध्यक्ष राहुल माने, सचिन पाटील, मोहन पवार, राजेश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते शाळा व केंद्राच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ, बुके, गणवेश देऊन व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा करून कर्तव्यनिष्ठेचा प्रवास शिवाजी पाटील गुरुजींनी पूर्ण केला। आपल्या प्रदीर्घ सेवा काळात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। तडवळे शाळेच्या प्रगतीत आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला। शिस्तप्रियपणे प्रेमळ स्वभाव यामुळे त्यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं। यावेळी कार्यक्रमाचा प्रास्ताविक शिक्षक मोहन पवार यांनी, सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी, तर आभार दादासाहेब पाटील यांनी मांडले। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील, सरपंच प्रियंका पाटील, सर्जराव पाटील, बाबाजी बानकर, प्रकाश जाधव, सचिन पाटील, श्वेता पाटील, प्रभावती भोसले, सचिन पाटील, शिवाजी पाटील तसेच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी शिराळा तालुक्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी, मोरणा फाउंडेशन, तडवळेचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सरांचे नातेवाईक उपस्थित होते। त्यानंतर 29/5/2018 रोजी तडवळे येथे माझी बदली झाली। त्याला पट 61 होता। दरवर्षी वाढ करून तो 75 पर्यंत पोहोचवला। शाळा मॉडेल स्कूलमध्ये समाविष्ट करून माजी सरपंच अमृत पाटील आबा, विद्यमान सरपंच प्रियंका पाटील मॅडम, सचिन पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर मोरणा फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन यांच्या सहकार्यातून जवळपास 10 ते 12 लाख रुपये लोकसभागातून भव्य प्रवेशद्वार, ध्वजकट्टा, वाचनासाठी पुस्तके, परसबाग निर्मिती केली। आमचे शिक्षक बंधू श्री मोहन पवार सर, सौ गौरी मॅडम गायकवाड मॅडम यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांक, परसबाग तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात 3रा क्रमांक मिळवला आहे। यामध्ये श्री मोहन पवार सर यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलं। माझ्या सहकारी शिक्षकांनी आणि तालुका जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सहकार्यामुळे मी हे कार्य यशस्वीरित्या पार पडू शकलो। जरी मी आज सेवानिवृत्त होत असलो तरी या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील। धन्यवाद। सरपंच, पालक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सर्वांनी सांगितलं की पाटील सर कसं काम आहे किंवा कसं कष्टातनं त्यांनी आपलं आयुष्य काढलं, शिक्षण कसं घेतलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाळेमध्ये कशा पद्धतीने त्यांनी उठावदार काम केलं। या शाळेत आल्यानंतरच सगळ्यांना पाहायला मिळालं असेल, सगळ्या ज्येष्ठ शिक्षकांना सर्व तालुक्यातून आलेले आहेत। वाळवा तालुका असेल, शिराळा तालुका असेल, या दोन्ही तालुक्यातून आलेल्या सगळे शिक्षक मंडळींना कळालं असेल की एक नमस्कार काय चमत्कार करू शकतोय। त्या दृष्टीनं आपण पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी पाटील सरांच्याकडचा एक गुण घ्यायला हरकत नाही। ज्या गावामध्ये सरपंच आणि मुख्याध्यापक चांगलं जमतंय त्या गावामध्ये कसा कायापालट होतोय। अगदी मोठमोठ्या शाळांना जरी बघितलं तुम्ही, अशा कंपाऊंड वॉल किंवा अशा सुविधा असलेल्या आपल्याला दिसून येत नाहीत। आता आपण गेटमधनं आल्यानंतर गेट कसं झालेलं आहे किंवा केलेलं आहे, बऱ्याच शाळांमधून आपण बघतोय की कोणत्याही सुविधा नाहीत। ग्रामपंचायतीचा आणि शिक्षकांचा ताळमेळ नाही। ग्रामपंचायत वेगळंच सांगते, शिक्षक वेगळंच करते, त्यातनं जरा मानसिकता बिघडते। आता मॅडमनी सांगितलं की शाळेच्या कामामध्ये कधी जरी शाळेत आलो की पाटील सरांच्याकडे बघितलं की आम्हाला बरं वाटायचं, बाबा शाळेत आलोय, आमचा आदर सत्कार करते, निदान नमस्कार तरी म्हणते। सगळ्यांनीच अशा पद्धतीनं नमस्कार म्हणून आपल्या शाळेचा विकास करून घ्यायला हरकत नाही। विद्यार्थ्यांनी सांगितलं की पाटील सर अतिशय छान पद्धतीने शिकवतात, त्याची उणीव त्यांना भविष्यामध्ये भासेल। पण पाटील सरांची इच्छा असेल की पुन्हा आणि शाळेत यायचं तर आमच्या पंचायत समितीकडून ती व्यवस्था केली जाईल की त्यांना
पुन्हा आणि शिक्षक म्हणून इथं पाठवलं जाईल, त्यांची इच्छा असेल तर. आणि माझं तर असं ठाम मत आहे की दोघं नवरा बायको शिक्षक असतील, जरा राग येईल, दोघं नवरा बायको शिक्षक असले की नवरा रिटायर झाला की बायकोनं पण स्वेच्छा घेऊन टाकायचे. ते एकमेकाची वाट बघत न बसायचं नाही. हो का, आयुष्यात आपलं आता आयुष्य किती राहिलं मी बरंच बघतोय. अधिकारी, शिक्षक सेवानिवृत्त झाले की जास्तीत जास्त 2, 4, 5 वर्ष जगते. आता पूर्वी जगत होते भरपूर. मग आयुष्यभर आपण एवढं 58 वर्ष काम करायचं, पुन्हा आणि बायको कधी सेवानिवृत्त होते वाट बघत बसायचं. त्याच्यापेक्षा दोघांनी मस्तपैकी फिरणं, हा कार्यक्रम निवांत जग फिरायला काय हरकत नाही. कारण आयुष्यभर आपण काम करतोय, आपला समाजासाठी थोडाफार उपयोग झाला पाहिजे आपल्या या कामाचा, आपल्या अनुभवाचा. त्या दृष्टिकोनातून या दोघाही मंडळींना माझ्याकडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांना आमच्या शिक्षण विभागाकडून, पंचायत समितीकडून आणखी हे उरलेलं जे आयुष्य आहे ते सुखा समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.